रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणापुढे वारकरी परंपरा म्हणजे वैष्णवांची जी तत्वज्ञानाची परंपरा आहे त्या संदर्भामध्ये आज आपण विवेचन करणार आहोत. तर वारकरी संप्रदाय किंवा वैष्णव संप्रदाय, भागवत धर्म हे सगळं एकच आहे. जसं शैव आहे तसं वैष्णव, विष्णूपासून जे जे उपक्रम सुरू झाले म्हणजे जे जे फाटे फुटले त्याला संप्रदाय म्हणा, पंथ म्हणा, धर्म म्हणा, तर ते पंथ ते संप्रदाय कसे कसे पुढे विकसित झाले आणि आत्ता जो संप्रदाय वारकरी म्हणून अगदी खेडेपाड्या वाड्या वस्त्यांनी सगळीकडे पोचलेला आहे, त्याचं म्हणजे त्याला जे फळं फुलं अगदी बहरलेलं आहे, तर त्याविषयी आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. तर ही परंपरा कुठून सुरू झाली आणि कुठे थांबली याविषयी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, सगळ्या सिद्धांचा तो आदिगुरु आदिनाथ. सगळे सिद्ध म्हणजे भगवान शंकरापासून अगदी व्याकरणसुद्धा पतंजली निर्माण केलं तर त्याचाही आधार भगवान शंकरच घेतलेला आहे. तिथे तर असं म्हटलं आहे, वृत्त्यावसाने नटराज राजौ ननाद ढक्काम नव पंचवारम उद्धर तु काम सनकादिसिद्धान तस्मात विमर्शे शिवसूत्रजालम. 14 सूत्र जे डमरूतून निघाले नाचता नाचता भगवान शंकराच्या, तर ते 14 सूत्र जे ते व्याकरण त्याचे मोठे मोठे ग्रंथ झाले. व्याकरण महाभाष्यासारखे आयऊन रुलुक एओंग आयाऊच हायवरट लन यमंगननम झमय घडदश झभ घडदश कपचडत चढता व शपय कपय शससर हल इति माहेश्वरानी सूत्रानी अनादि संज्ञार्थानी अशी त्याची सुरुवात आहे. तेव्हा असे वेगवेगळे सिद्ध परंपरा ज्या ज्ञानाच्या आहेत, उपासनेच्या आहेत, योगाच्या आहेत, त्या आदिनाथापासून सुरू झाल्या म्हणजे भगवान शंकरापासून मानल्या जातात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मग मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. म्हणजे निवृत्ती आणि निवृत्तीच्या नंतर ज्ञानदेवाला हे ज्ञान असं पुढे पुढे आलं. आता मग ज्ञानदेवापर्यंत ही परंपरा आल्यानंतर पुढे कसं काय, पुढे ही चालू कशी झाली. ज्ञानदेवे रचिला पाया. मग इथून पाया वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवाने रचला. ओ भारिले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया. पाया रचला म्हणजे कोणत्याही संप्रदायाची पंथांचा पाया भक्कम पाहिजे. पाया भक्कम त्याची इमारत भक्कम. तेव्हा पाया म्हणजे सगळं योग आहे, कर्म आहे, उपासना आहे, षडांग आणि वेदा ते सगळं याच्यामध्ये घेतलं. आणि भाष्यकारात वाटपच होतो. भाष्याविषयी जे जे चांगलं आहे ते ज्ञानदेवाने त्या पायामध्ये घातलं. तत्वज्ञानाच्या मंदिरामध्ये ओ भारिले देवालया, ज्ञानाचं देवालय, भक्तीचं देवालय, उपासनेचं देवालय. अरे काय काय ज्ञानदेवांनी त्या मंदिरामध्ये रचना केलेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया. नामातयाचा किंकर. आता जरी तो पाया उभारला असला मंदिराचा पण त्याचा प्रसार पण झाला पाहिजे ना, तर तो नामदेवांनी केला. वारकरी संप्रदायाचे कीर्तन परंपरेचे संस्थापक कोण असा जर प्रश्न केला, आम्ही भारतीय विद्यापीठामध्ये हाच मी प्रश्न काढला होता, या परंपरेचा संस्थापक कोण, प्रचारक कोण, तर त्याचा उत्तर आहे नामदेव. नामदेवांनी काय केलं तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. कीर्तनाच्या द्वारे नामदेवाने विस्तार केला. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी
असं ज्ञानदीप जगामध्ये लावण्यासाठी त्या काळी पंजाबापर्यंत नामदेवांनी या कीर्तनाद्वारे हरिभक्तीचा प्रचार केला. आणि नंतर मग आणखीन भागवतासारखा खांब कोणी दिला? जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. एकनाथाने भागवतासारखा खांब त्या मंदिराला दिला. आणि त्याच्यानंतर तुका झालासे कळस. तुकाराम महाराज त्या धर्म मंदिराचे ज्ञान मंदिराचे कळस झाले. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. इथे आपली परंपरा पूर्ण झाली. कळस झाला की पूर्ण झाली. या अभंगामध्ये आणखीन एक चरण काही काही गाथेमध्ये दिसतं. ते आहे बहिणी फडकती ध्वजा. कारण तुकाराम महाराजापर्यंतच वाङ्मय आपण प्रमाणित मानतो आणि तुकाराम महाराजापर्यंतच हा संप्रदाय आपण मानतो. त्यानंतर मग हे सगळे पायिक आहेत. म्हणजे त्याच्यानंतर वारस असा कोणी मानत नाही आपण. आणि मग मानलंच तर मग तुकाराम महाराजांचे कोण कोण शिष्य होते? मग ते बहिणाबाई असतील, पुढे निळोबाराय असतील. आणि हे एक दोन सोडले तर आपण तिथेच ती परंपरा समाप्त करतो आणि कळसापर्यंतच हे नेत होतो. बहिणी फडकती ध्वजा असं एक चरण आहे बघा. तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा असं एक चरण पुढचं आहे. तेव्हा सगळ्या गाथेमध्ये ते नाही आहे. तर इथेच हा कीर्तनाचा तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आणि मग हा संप्रदाय इतका विकसित झाला, इतका बहरला की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या पंथोपपंथामध्ये संप्रदायामध्ये परंपरेमध्ये अग्रगण्य असेल तर तो हा वारकरी संप्रदाय आहे. त्याचं कारण आहे ज्ञानदेवासारखा भक्कम पाया रचणारा संस्थापक आहे आणि तुकाराम महाराजसारखा चमकणारा कळस आहे. आता याच्यापुढे आणखीन काय असणार आहे? म्हणून तिथेच हा परंपरेचा कळस चमकत राहिला आणि तिथून पुढे आता आणखीन कुठं रचायचं मंदिर, म्हणून तिथे आपण ही परंपरा थांबली. आणि म्हणून आजचा हा आपला भाग जो आहे तो ही परंपरेची थोडीशी झलक माहिती व्हावी लोकांना, निदान आपल्या सभासदांना, म्हणून आपण हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा वारकरी परंपरा कुठून कुठपर्यंत, पायापासून तर कळसापर्यंत असा हा त्याचा उगम आणि त्याचा कळस अशा प्रकारची ही परंपरा आहे, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.